आज आपण पाहणार आहोत की राशनच्या तांदळाचे पळी पापड कसे बनवायचे। एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि प्लास्टिकच्या कागदावरती न घालता तुम्ही कोणत्याही अशा कापडावरती सुद्धा घालून हे पापड अगदी इझिली काढू शकता आणि सुकवून घेऊ शकता। तर राशनचे जे तांदूळ असतात त्यापासून हे बघा अगदी तिप्पट फुलणारे पापड पाहणार आहोत आणि एकदम छान पांढरे शुभ्र सुद्धा तयार होतात। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, 1 ग्लास एवढं तांदूळ 3 दिवस भिजवून घेतलेला आहे, पूर्ण 2 दिवस, आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। पण 3 दिवस हे तांदूळ आहे ते रोज याचं पाणी बदलायचं आहे। तर पूर्ण 3 दिवस भिजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हे तांदूळ आहे ते असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चाळणीवरती असं पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचं 1-5 मिनिटासाठी। तर राशनचे तांदूळ आहेत पण हे आता 3 दिवस भिजल्यामुळे काय होतं की एकदम पांढरे शुभ्र हे तांदूळ दिसतात, अजिबात काळपटपणा ह्या तांदळामध्ये राहत नाही। त्यामुळे आपले जे तांदळाचे आपण पापड करणार आहे ते अगदी छान पांढरे शुभ्र होतात। आता चाळणीवरती 1-5 मिनिटासाठी पाणी नितळलं की एक अर्ध्या तासासाठी आपल्याला असं एखाद्या कोणत्याही सुती कापडावरती हे असं पसरवून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण आपल्याला कोरडं करायचं नाही, थोडंसं ओलसर असतानाच बारीक करायचं म्हणजे छान बारीक होतं। आता अगदी थोडेसे ओलसर आहेत, पूर्ण पण ड्राय एकदम करायचे नाहीत। अर्धा तास फक्त बिना फॅनचं असंच सुकवून घेतलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर हे लगेच तांदूळ बारीक होतात, भिजलेले व्यवस्थित असतात आणि याला जास्त आपण एकदम कडकडीत असं वाळवलेलं नाही, थोडासा ओलसरपणा यामध्ये राहतो, त्यामुळे हे इझिली बारीक होतात। तर आता हे सगळं तांदूळ मी काढून घेतलेलं आहे। आता तांदूळ मोजा किंवा नाही मोजा, तुम्ही ते पीठ सुद्धा मोजून घेऊ शकता। तर हे राहिलेलं तांदूळ पण आहेत ते मी या पद्धतीने बारीक करून घेत आहे। तर पूर्ण 3 दिवस भिजल्यामुळे काय होते की पापड सुद्धा आपले छान खुसखुशीत व्हायला मदत होते। तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ न वापरता अशा पद्धतीने एकदा पापड बनवून बघा, तांदळाचे छान होतात। तर आता कोणत्याही एका भांड्याने हे मोजून घ्या तुम्ही। तर एवढं पातेलं आहे हे तांदळाचं म्हणजे पीठ झालेलं आहे। तर हे पातेल्यानंतर याच्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। आता पीठ भिजवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर एवढं पाणी यूज केलेलं आहे। तर आता याला काय तुमच्या हिशोबाने तुम्ही कितीही पाणी टाकू शकता अंदाजाने, असं पीठ व्यवस्थित भिजल या हिशोबाने यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे भिजवलेले पीठ आहे ते असंच रात्रीचं आपण हे बघा तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तांदूळ काढून बारीक करून घेतलेले होतं। आता त्या दिवशी ते पूर्ण रात्र असेच हे पीठ भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता याचे पापड बनवून घ्यायचे। आता यावरचं पाणी तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरी सुद्धा काढून चालतंय। तर जसं बघा गव्हाच्या चिकाची कुरडई करताना हे पीठ असतं त्या पद्धतीनंच हे पीठ अगदी छान झालेलं आहे, पांढरं शुभ्र, जसा चिक आपला सेट होतो त्याप्रमाणेच हे पीठ सुद्धा व्यवस्थित पातेल्याच्या बुडाला असं बसलेलं आहे। तर ते आता सगळं ढवळून छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे जे चिक आहे म्हणजे तांदळाचा चिक म्हणा याला, आता हे आपल्याला या ज्या भांड्याने तुम्ही हे पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच भांड्याने मी 3 पातेले एवढे पाणी टाकलेलं आहे। तर एक कोणतंही माप ठरवा, 1 पातेले पीठ असेल तर 3 पातेले एवढं पाणी घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा पापड खार टाकलाय असला तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि आता पाणी छान गरम झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं आहे की हे पीठ यामध्ये असं टाकून आपल्याला हे यामध्ये वैरून घ्यायचं। असं आता एका हाताने तुम्ही हे पीठ पकडा आणि एका हाताने हलवत राहा, नाहीतर असं तसं पटकन नाही आपण हलवलं तर काय होतात की मग हे यामध्ये गाठी होऊ शकतात। तर आता हे मी चाळणीनं, तुम्ही अगोदर जर पीठ चाळलं तर हे चाळायची गरज नाही, चाळण घ्यायची गरज नाही, पण पीठ मी चाळलेलं नव्हतं त्यामुळे मी इथं काही तांदळाचे कण वगैरे असतील तर ते अडकून राहतील म्हणून मी चाळणीच्या मदतीने हे गाळून घेतलेलं आहे। तुम्ही अगोदर तांदळाचं पीठ चाळलं तर मग याची काही गरज नाही। तर आता हे बघा आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे ह्याला आणि झाकण ठेवून छान 1 तासभर तरी हे पीठ शिजण्यासाठी बारीक कुठेही गॅस मोठा करायचा नाही। पाणी उकळल्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे ज्यावेळी आपण यामध्ये हे पीठ वैरतो आणि यावरती असं अर्धवट झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित पीठ शिजलं जाईल। तर पीठ जर व्यवस्थित शिजलं तर आपण जे पापड करणार आहेत ते चिरत वगैरे जास्त नाहीत किंवा तुटत नाहीत। तर त्यासाठी पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये तुम्ही वरून गरम पाणी सुद्धा ऍड करू शकता। तर कारण तांदळाचं पीठ असतं ते थोडंसं जास्त पाणी घेतच असतं।
तर आपल्याला असं सतत हलवत याला राहायचं आहे, अधूनमधून चेक करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून तुम्हाला हे हलवून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी जर दिसल्या तर अशा तुम्ही त्यात मोडून सुद्धा घेऊ शकता। तर पीठ बऱ्यापैकी आपलं शिजत आलेलं आहे। तर टोटल 1 तास तरी द्यावा लागतो ह्या पिठाला शिजण्यासाठी, म्हणजे पापड छान होतात। तर आता यामध्ये थोडंसं मी पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि जिरे टाकायचे आहेत। ते अगदी गॅस बंद करायच्या वेळेला जिरे टाकायचे, नाहीतर जिरे जर आपण अगोदर टाकले तर काय होतं की जिऱ्याचा पूर्ण कलर यामध्ये उतरतो। मग पापड चवीला तर होतात छान, पण दिसायला मग ते थोडेसे पिवळसर दिसतात। तुम्हाला पांढरे शुभ्र पापड हवे असतील तर मग जिरं अगदी गॅस बंद केल्यावर टाकलं तरी सुद्धा चालू शकतं। आता अजून याला मी झाकण ठेवून हे करून आणले, म्हणजे आता बघा पीठ शिजत आलेलं आहे। तर आता यावेळी मी हे टाकलेलं आहे। आता पीठ पूर्ण ट्रान्सपरंट हो दिसायला लागलं की समजायचं हे शिजत आलेलं आहे। तर अशा पद्धतीने या जिरं मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ पाहू शकता अगदी याचा कलर चेंज झालेला आहे किंवा ट्रान्सपरंट दिसतंय। तर 1 तासभर शिजू दिलं की ते व्यवस्थित शिजलं जातं आणि सतत ह्याला अधूनमधून असं ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली चिकटणार नाही। तर बघा पूर्ण पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। आता थोडंसं पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता। एका भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून बघायचं, ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही बघा। जसं टाकलंय तसंच्या तसं राहिलं की समजायचं पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर आता यावरती असं झाकण ठेवून अजून याची पूर्ण वाफ आपल्याला जाऊ द्यायची नाही, नाहीतर पूर्ण थंड झालं की मग आपल्याला हे पापड करता येणार नाही। तर अशा पद्धतीने हे आता पापड तयार करून घ्यायचे आहेत। आता हे जे कापड घेतलेलं आहे मी पडद्याचं कापड आहे, थोडंसं ओलसरच आहे। कापड कोणतंही घ्या, ते पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती असे पापड घालायचे आहेत। आता तुम्ही कागदावरती सुद्धा घालू शकता, पण मी एक कापडावरतीच असं घातलेले आहेत। तर आता सर्व पापड अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे। तर जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर फार छान होतात आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व पापड मी बनवून घेत आहे। तर आणि सकाळी उन्हामध्ये घातले, सकाळचं लवकर आपण हे पापड तयार केले तर मग दिवसभर छान वाळतात आणि संध्याकाळी परत ते काढून घेऊ शकतो। तर बघा एकूण एक पापड आपला सर्व पीठ संपेपर्यंत हे पापड आपले व्यवस्थित बनवता आलेले आहेत। तर अशा पद्धतीने सर्व पापड तयार झालेले आहेत। आता नंतर काय करायचं की 4 वाजता बऱ्यापैकी हे सुकलेलं असतं, तर हे असं उलटं करून यावरती सगळीकडे पाणी व्यवस्थित मारून घ्यायचं आणि 5 मिनिटं तसंच राहू द्यायचं। आता पाणी मारल्यानंतर काय होतं की बघा हे पापड लगेच हलके, आपण थोडं जरी असं याला ओढलं तर लगेच निघून येतात, जास्त वेळ लागत नाहीत किंवा पापड तुटत सुद्धा नाहीत जर पीठ तुम्ही व्यवस्थित शिजवलं तर। छान आधी बघा असं हाताने व्यवस्थित असे पापड निघतात, अजिबात जास्त वेळ लागत नाहीत। आणि जसं काढलंय त्याच पद्धतीने ते परत दुसऱ्या कापडावरती आपल्याला सुकवून घ्यायचं, कारण हे कापड आता ओलं झालेलं आहे पूर्ण, त्यामुळे आता हे असं तुम्ही ह्यावरती सुकवून घेऊ शकता, म्हणजे हे जास्त वाकडे तिकडे पापड होत नाहीत। तर बघा पूर्ण 2 दिवस हे वाळल्यानंतर छान पापड तयार झालेले आहेत। आता तळून बघितल्यानंतर पण बघा अगदी फुलून दुप्पट तिप्पट हा पापड तयार होतो आणि छान खुसखुशीत होतं। तर आता थोडंसं तेल जास्त कडलेलं नव्हतं आणि मी यामध्ये तेल पण थोडंसंच टाकलेलं आहे, नाहीतर तेल जास्त असेल तर लगेचच पापड हा फुलून वरती येतो। तर मस्त असे बघा तांदळाचे पापड तयार झालेले आहेत। आता साईज तुम्ही बघू शकता, डबल टिबल ह्याची साईज झालेली आहे जसा जो पापड आहे त्याच्यापेक्षा। आणि हाताने तोडून बघितल्यावर सुद्धा हे छान खुसखुशीत होतात आणि यामध्ये जिरे आणि तीळ टाकलेले होते, त्यामुळे चवीला सुद्धा छान होतात। आणि बघा मस्त असे पापड तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब